सायलीने सांगितलं पोलिसांना महिपतचं सत्य. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की सायली महिपतला चॅलेंज देते आणि म्हणते, इथून पुढे जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर तुला जेलमध्ये नाही सोडवणार, तुला डायरेक्ट तुझा गळाच दाबेन, असं चॅलेंज देऊन सायली आणि अर्जुन बाहेर येतात. त्यानंतर त्यांचं बोलणं चालू असतंय. अर्जुन सायलीला म्हणतो की यू नो व्हॉट, मला दरवेळी तुझं नवीन लुक दिसतं. त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. महिपतच्या धमकीला घाबरून स्वतःच्या पदराने बांधून ठेवणारी सायली आणि आज त्याच महिपतला स्वतःच्या नवऱ्यासाठी चॅलेंज देणारी सायली, दोन्ही कंप्लीट वेगळ्या होत्या पण फॅन्टास्टिक होत्या. महिपतचा चेहरा बघितला होता का, कसा झाला होता, गप्प झाला होता एकदम. त्यानंतर सायली म्हणते की मधुभाऊंसाठी आणि तुमच्यासाठी मी कोणाचाही सामना करेल. यमराज जरी आला ना तरी तुमच्या बाजूने त्याला फिरून देणार नाही. महिपत कोण आहे व? अर्जुन सायलीला म्हणतो, काही सुद्धा टेन्शन घेऊ नको, मधुभाऊंसाठी डॅड US चे डॉक्टरांशी बोलले, त्यांची टीम मधुभाऊंना नीट करेल. हे ऐकून सायली म्हणते की काळजी तर वाटणारच ना, मला मधुभाऊ माझे पालक आहेत ना, नाहीतर माझे खरे आई बाबा कोण आहेत, कुठे आहेत, जिवंत तरी आहेत का नाही ते सुद्धा मला माहित नाही. हे ऐकून अर्जुनला आठवतं की अद्वैत सुद्धा त्याला बोलला होता की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि मगाशीच मधुभाऊ सुद्धा त्याला बोलले होते की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. अर्जुन सायलीला म्हणतो की अगं असं का बोलतीयेस, तुझे आई बाबा जिवंत असतीलच. सायली म्हणते, मला फक्त माझे मधुभाऊ जवळ हवेत. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळते की सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये आलेत आणि पोलीस त्यांना विचारतायत की तुम्हाला कोणावरती संशय आहे का. तर सायली म्हणते की आमचा बाकीच्यांवरती तर नाहीये कोणावरती संशय, पण आम्हाला एका माणसावरती संशय खूप आलाय. त्यांचं बोलणं चालू असताना नागराज ते ऐकत असतो. सायली पोलिसांना म्हणते की आम्हाला वाटते की महिपत शिकरे, आमचा संशय महिपत शिकरेवरच जास्त आहे. आधीच तो गुंडा, त्यावर आमच्या पायी तो वेडा पिसा झालाय. त्यानंतर नागराज मधुभाऊंजवळ जातो आणि मधुभाऊंचे सलाईनचे कॅप असते ना ते काढतो. इकडे तिकडे बघत असतो कोणी येतंय का. त्यानंतर तेवढ्यात तिकडून आपल्याला बघायला मिळतंय की सायली मधुभाऊंजवळ यायला निघालीये. आता पुढे नेमकं काय होईल, नागराज दिसेल का सायलीला, बघूयात पुढच्या एपिसोड मध्ये.